आता ह्याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला, म्हणजे आता आपण म्हणता किंवा पोलीस नाही, एवढं प्रशासन सांगतो ना, काय करता येईल सांगतो. संघटनामध्ये खूप मोठी ताकद आहे. एक तर पोलीस IPS असोसिएशन संघटन आहे, ते अगदी फालतू आहे, कुचकामी, काही अर्थाचं नाही. बर. माझं म्हणणं आहे की पोलिसांचं संघटन व्हायला पाहिजे. आणि जसं मी आधी सांगितलं की सर्व गोष्टी हे कायद्याच्या चौकटीत असतात. हो. कारण पोलिसांना दोन बंधन आहेत. एक आहे ते शिस्त आणि दुसरं आहे कायदा. बरोबर. हे तोडता येत नाही. राज्यघटनेमध्ये काय तरतूद आहे की लष्कर, निमलष्कर, पोलीस यांना संप करण्याचा अधिकार नाही. मग यांनी आपल्या अडचणी कशा मांडायच्या? मग त्या तरतूद असायला पाहिजे. तर कायद्यात ती तरतूद आहे उपलब्ध, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की 90% जास्त पोलिसांना हे माहीतच नाही. हो. कायद्याचं नाव आहे रिस्ट्रिक्शन्स ऑन पोलीस राईट्स ऍक्ट. आणि बंधनं नसलेला पोलीस आणि गुन्हेगार यात काही फरक नाही. बंधन नसलेला पोलीस हा गुन्हेगार आहे. प्रदीप शर्मा आहे. बरं सर, आजचा हे पोलिसाचं संघटन व्हायला पाहिजे, याच्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि तो पुढाकार समजून घ्या, यामध्ये सर्व्हिस मध्ये असलेल्या लोकांनीच करायला पाहिजे. निवृत्त मी करू शकत नाही. बरोबर. समजलं ना. त्यामुळे जे कायद्याच्या तरतुदी आहेत, कारण काय आपण उपसून सर्व घटनेबद्दल बोलतो, पण सर्वांचा भर आणि कल जो असतो ना तो अधिकाराकडे असतो. बरोबर आहे. कर्तव्यांबद्दल कोणाला कल हे बोलतच नाही कोणी. तर अधिकार आणि कर्तव्य हे दोन्ही सोबत जातात. तर मी तर म्हणेन की सर्वांनी जेवढं अधिकाराबद्दल बोलतात, वाचतात, तेवढंच कर्तव्याबद्दलही वाचलं पाहिजे आणि त्याचं पालन केलं पाहिजे. सर, आजकाल दलित वंचित घटकांवर जे काही अन्याय अत्याचार होत आहे त्याच्यावर प्रशासन कितपत संवेदनशील आहे असं तुम्हाला वाटतं? मुळीच संवेदनशील नाही. आणि हे पोलीस स्टेशन पासून तर आदरणीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत हीच परिस्थिती आहे. अपवाद सोडून द्या, म्हणजे सर्वच असे असं मी म्हणणार नाही. आता जसं अॅट्रॉसिटी ऍक्ट बद्दल एका सर्वोच्च न्यायालयाने काय केलं होतं जस्टिसने की गुन्हा दाखल करायचा नाही, चौकशी करायची, नंतर करायचा वगैरे वगैरे. बरोबर. आंदोलन झाली, 7-8 पोरांना जीव गमवावा लागला. ते झाल्यानंतर मग कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि हा जो ऑर्डर केला होता तो परत घेण्यात आला. अशी नामुष्की सर्वोच्च न्यायालयावर आली. पण का आली? कारण एक उद्रेक झाला, लोक एकत्र आले. तर जोपर्यंत, म्हणून जे म्हणतो मी, संघटन आणि एकतेमध्ये मोठी ताकद आहे. अगदी. आणि इथे सर्वांना घेऊन चाललं पाहिजे. मी तर म्हणेन की कोणी असं दलित वेगळे, महिला वेगळ्या, ख्रिश्चन वेगळे, जैन वेगळे वगैरे होतं ना, हे असं नाही. आणि सर्वांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जिथे आपलं चुकतंय ते मोठ्या मनाने कबूल केलं पाहिजे. तर आणि हे जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत असे विभागलेले आहेत, तोपर्यंत मनमानी हे चालत. शासन जे कोणी असो, कुठलाही पक्ष असो, मी कुठल्या पक्षाचं म्हणत नाही, ते आपली मनमानी करणारच. सर, आता कसं आहे ना की संघटन झालं पाहिजे, लोकांनी एकत्रित यायला पाहिजे, पण तोडा आणि राज्य करा हा जो इंग्रजापासूनचा जो चालत आलेला हा हे आहे तो चालू ठेवला. तुम्हाला पूर्ण समजून घ्यावं लागेल. इंग्रजांकडे तुम्ही दूषित दृष्टिकोनातून बघू नका. मोगलात आणि इंग्रजात काय फरक आहे? आपण इंग्रजांचे गुलाम होतो. बरोबर. मोगलांचे गुलाम नव्हतो. इंग्रजांनी आपलं सर्व लुटून इंग्लंडला नेलं. मोगलांनी इथेच राहिले, इथल्या मातीत सामावून गेले. स्वातंत्र्य लढा आपण मोगल राजाच्या त्याच्या अधिपत्याखाली लढलो. नाना पेशवे, नारायण लक्ष्मी वगैरे सर्व एकत्र होते. तर गल्लत करू नका. आता इंग्रजांनी काय केलं? रेल्वे आणल्या. कशा करता आणल्यात? त्यांचा लुटलेला माल आहे तो लवकरात लवकर कसा पाठवता येईल, सैन्याची हलवा कशी लवकर करता येईल, हा त्यांचा मेन उद्देश.
पण या उद्देशात जरी असला हम्म. तरी त्याचा फायदा आपल्याला मिळाला की नाही? अगदी मिळाला. हे मग तुम्ही सर्वकष बघा, येस मिळाला. पण हे बघत नाहीत. हम्म. किंवा पोस्टल हम्म. काही कबुतरांनी आपण पट्ट्यांनी पाठवले नाहीत. नाही. पोस्टल सर्व्हिस केली. कशा करता केली? त्यांच्या स्वार्थाकरता केली. अगदी. पण एक त्यांना आपल्याला त्यांना श्रेय द्यावा लागेल. शिक्षणाचा प्रसार केला आणि शिक्षणातला जो भेदभाव होता हम्म. तो काढून टाकला. त्यांनी असं म्हटलं नाही की दलितांना शाळेत जाता येणार नाही, बरोबर. महिलांना शाळेत जाता येणार नाही. हम्म. तर इंग्रजांनी केलेलं सर्वच वाईट हम्म. असं कोणी कृपा करून म्हणू नका. कारण त्यांनी त्यांच्या स्वार्थाकरता केलेलं आहे, हा. यात काही मुळी शंका नाही. पण त्यांचा स्वार्थ साध्य होत असतानाच हम्म. त्यांनी स्थानिक लोकांकरताही बरंच काही काही केलेलं आहे. तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हा. आता याच्या आधी आपण बोलत होतो दलित वंचित घटकांवरील अन्यायाच्या घटनांमध्ये प्रशासन पुरेसं संवेदनशील आहे का? तर आपण म्हटलं बिलकुल नाही. आणि त्याच्यावरती आपली संपूर्ण चर्चा झाली. आता आजचा जो तरुण आहे, हा तरुण अधिकारी वर्ग संविधानिक मूल्याशी किती बांधील आहे याबद्दल आपण काहीतरी सांगा. हा जो तुमचा प्रश्न आहे फार म्हणजे एक मोघम आहे. हा. आता आजचा तरुण अधिकारी वर्ग म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे, त्याच्याशी काय अपेक्षित आहे? म्हणजे कुठल्या तऱ्हेचं तरुण वर्ग? अधिकारी वर्ग म्हणजे IAS IPS म्हणता की सर्वसाधारण म्हणता की पिऊन पासून तर चीफ सेक्रेटरी पर्यंत? नाही, जे अधिकारी वर्ग IAS IPS आणि प्रशासनामध्ये कार्य करतात अशा अधिकाऱ्यांकडनं सगळे. तर मी असं म्हणेन की आजची तरुण पिढी जी आलेली आहे हम्म. त्याकडनं अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. हम्म. कारण त्यातले बरेचसे हम्म. हे धर्म, जात, प्रांत याच्या पलीकडे जाऊन विचार करतात. हम्म. आणि घटनेने आणि कायद्याने काम करणारे अधिकाऱ्यांचं प्रमाण आता तरुण पिढीमध्ये वाढतंय. एक म्हणजे मला तरी एक आशादायक चित्र दिसतं. मध्ये हे जे प्रमाण फार कमी झालं होतं, आता पुन्हा हे प्रमाण वाढायला सुरुवात झालेली आहे. गुड. तर आतापर्यंत आपण प्रशासन आणि राजकीय याच्याबद्दल चर्चा केली. आता आपण थोडंसं आंबेडकरी चळवळीकडे आणि सामाजिक प्रश्नाकडे वळूया. तर माझा पहिला आंबेडकरी चळवळीवरचा जो प्रश्न आहे तो असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजच्या प्रशासनात कितपत प्रत्यक्षात उतरले आहेत? हीच तर खंत आहे की प्रत्यक्षात उतरले नाही, हीच खंत आहे. आणि बाबासाहेबांना फार काही लोकांनी तथाकथित त्यांच्या अनुयायांनीच लहान करून टाकले. कारण बाबासाहेबांनी संपूर्ण मानव जातीचा विचार केलेला आहे. त्यांनी आता महिलांचाच घ्या, महिलांना जो मतदानाचा हक्क भारतात सहज मिळाला, प्रगत देश अमेरिका आणि इंग्लंड सारख्यांनाही तिथे महिलांना कित्येक दशकं भांडावं लागलं तेव्हा जाऊन तो हक्क मिळालेला आहे. बरोबर बरोबर. आणि बाबासाहेबांनी सर्वकष विचार केलाय. त्यांनी शेतकऱ्यांचा विचार केलाय, त्यांनी कामगारांचा विचार केलेला, त्यांनी विद्यार्थ्यांचा विचार केला. प्रत्येक गोष्टीची प्रश्नांची उत्तरं बाबासाहेबांनी दिलेली मार्ग दाखवलेला आहे. फक्त अडचण ही आहे की त्यांच्या मार्गावरून चालायला कोणी तयार नाहीत. नाव त्यांचं घेत आहेत पण अनुकरण करत नाहीत. यस, व्हेरी ट्रू. सर, आंबेडकरी चळवळ आज केवळ प्रतिकात्मक राहते आहे का, की ती प्रभावीपणे सामाजिक परिवर्तन घडवते आहे असं आपल्याला वाटतं? आज तरी मला वाटतं की असं क्लिअर कट लोक असे दोन तऱ्हेचे लोक झालेले आहेत जे अगदी मनापासून बाबासाहेबांच्या विचाराला मानतात आणि तसं वागतात आणि प्रसार करण्याचा प्रयत्नही करतायत. पण मेजॉरिटीज लोक ती स्वार्थी झालेली आहेत. त्यांचं स्वार्थ हा परमार्थ झालेला आहे. नाव जरी बाबासाहेबांचं घेत असले तरी स्वार्थ कसा होईल तिथे ते स्वार्थाचं जास्त जपतात आणि स्वार्थाच्या मागे लागलेले आहेत. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याची म्हणजे SC ST ऍक्ट अंमलबजावणी किती प्रभावी आहे? मुळीच प्रभावी नाही. त्याचं कारण आहे जी मानसिकता आहे. जसं मी आधी म्हटलं, प्रत्येक ठिकाणी अपवाद सोडून पण ते अपवाद फार कमी आहे. पोलिसांची पहिली भूमिका काय असते की जसं दलित अत्याचाराची कंप्लेंट आली तर ती कंप्लेंट घेण्याच्या आधी बरेच मंडळी आरोपीला बोलून घेतात आणि
आरोपीची खोटी कंप्लेंट आधी घेतात हो हो हो, दॅट्स ट्रू. आणि दलिताची कंप्लेंट घेत नाही. महिला असेल तर तिच्या चारित्र्याचे बाबा काढतात, जे खैरलांजी मध्येही केलं. अगदी. पुरुष असेल तर त्याला गुंडगिरी, चोरीबिरी असे काहीतरी करतात. तर हा जो प्रकार झालेला आहे, म्हणजे काउंटर खोट्या केसेस करायच्या, आणि हाही अट्रॉसिटी खाली खरं म्हणजे गुन्हा आहे, पण काही होत नाही. दक्षता कमिटी प्रत्येक ठिकाणी केलेल्या आहेत. आता कशाला दर 6 महिन्याला मुख्यमंत्र्यांनी घ्यायची असते. बरोबर. किती मुख्यमंत्र्यांनी किती वेळा केले ते तुम्हीच जाऊन विचारा, मी काय बोलत नाही. वर काय करता येईल सर? म्हणजे उपाय काय? उपाय जोपर्यंत संघटितून आवाज करत नाही तोपर्यंत कोणी रडल्याशिवाय तर आई दूध पाजत नाही. आता कोण रडतंय, कोण दिसतंय? आपण रडूही देत नाही ना सर, मुसक्या दाबून ठेवलेले आहेत. हे बघा हे अशा म्हणण्यात मी सहमत नाही. अच्छा. मुसक्या दाबल्या कोणाच्या म्हणजे तुमच्यात दम नाही. हा. मग कशाला बाबासाहेबांचं नाव घेता जर तुमचा स्वाभिमानच नाही, दमच नाही? हा. मग नका घेऊ बाबासाहेबांचं नाव. बाबासाहेबांना काय कमी त्रास झाला की साधा पिऊन फाईल फेकून द्यायचा तर नाही जायचं? अगदी बरोबर. मग बाबासाहेबांनी जर एवढे अन्याय इतका अपमान सहन केला आणि तरी लढले, आणि त्या काळामध्ये, आणि त्या काळात लढले. आज तुम्हाला एवढं सर्व बाबासाहेबांनी उपलब्ध करून दिलेलं असतानाही तुम्ही लढू शकत नाही, तर मग तुमच्यासारखे देवबधीर तुम्हीच. करेक्ट. व्हेरी ट्रू सर. पोलीस दलात सामाजिक समावेशन आणि संवेदनशीलतेसाठी पुरेसे प्रशिक्षण दिले जाते का? पोलिसांचं तेच रडगाण आहे की प्रशिक्षणच बरोबर होत नाही. हो हो. कारण काय झालं की जिथे त्याला प्रशिक्षणाचं काम दिलं, आधी तो सिक रिपोर्ट करतो. अच्छा. मग कुठेच जमलं नाही, कारण सर्वांना मलिदा पैसे मिळणाऱ्या पोस्ट पाहिजेत. हो. जसं प्रशिक्षण तसंच बदनाम झालेलं आहे. चांगली लोक प्रशिक्षणाला जाऊच इच्छित नाहीत, आणि जाऊ इच्छित त्यांना घेत नाहीत. तर आता काल पास आउट झालेल्या पोरांना जेव्हा मी विचारतो, सब इन्स्पेक्टर ते कॉन्स्टेबल पर्यंत, की स्पॉट चेक फॉर्मेशन सांगा, नाही सांगतायत. प्रशिक्षणच नाही. प्रशिक्षणाच्या वेळेस इतर कामात जास्त लागतात, बंदोबस्त लागले, मिनिस्टरच्या पुढे मागे इकडे जा, हे करा ते करा. अरे तर प्रशिक्षणच तुम्ही जर योग्य देणार नाही, पोलिसांना कशाला मोठे मोठे म्हणजे एसीपीच्या दर्जाच्या अधिकाऱ्याला विचारलं मी की महिन्याला तुम्ही तपास कामी दिवसा पोलीस स्टेशनला बोलवू शकता का? हो म्हणतात. काहींनी जर पत्र पाठवलेत. आता इतकं जर अज्ञान असेल पोलिसांचं, मग काय? मग यावरती काय करता येईल? म्हणजे समजा सामाजिक कार्यकर्ता जो आहे याने तरी कमीत कमी याच्यावरती अभ्यास करावा, आणि पोलिसांनी जर अशा चुका केल्या तर त्याच्यावरती आपल्याला हे करायला पाहिजे. काही लोकांनी सांगितलं, सजेशन दिलं. आज प्रत्येक पातळीवर निवृत्त लोक आहेत. हो. पोलीस आहेत, ऍडव्होकेट्स आहेत, जजेस आहेत, डॉक्टर्स आहेत. प्रत्येक ठिकाणी असे कमिटी प्रत्येकाने नेमावी, आणि ही कमिटी सर्वसमावेशक असावी. ही कमिटी जातीवर धर्मावर आधारित नसावी. आणि या कमिटीने बघावं की त्यांच्या त्यांच्या भागात, आणि लहान लहान ठेवावं, कारण फार मोठं पाहायला गेलो तर ते अशक्य होतं. त्यांनी त्यांच्याच भागात बघावं की योग्य कायद्याची योग्य अंमलबजावणी होतोय, आणि चुकीचं काम करणारा अधिकारी कोणी असेल, कुणी असो, म्हणजे पोलीस असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, महसूल अधिकारी, कुणीही असो, त्याच्यावर ताबडतोब योग्य ती कारवाई झाली पाहिजे, आणि ते भटकणार नाही, चुकीचं करणार नाही, याच्यावर देखरेख पण झाली पाहिजे. आणि हे अशक्य नाही. आता मी जेव्हा बोलतो तेव्हा मी हे करतो देखील. ग्रेट. मी असं नाही की बोलतो आणि तुम्हाला बोलायला काय जातं, डेटा झाले तर बोलता, असं बोलणारे बरेच लोक आहेत. हो. मी सर्व्हिसमध्येही असताना बोलायचो, आणि आजही बोलतो, आणि आजही मी रोज कमीत कमी 3-4 लोकांना तरी घटनेबद्दल थोडंसं समजावून सांगतो. क्या बात.